नमस्कार मैत्रिणीनो, सोनाली किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्यात आपण सगळे चटणी करतो। तर आपण महाराष्ट्रीयन कोल्हापुरी घरगुती कांदा लसूण चटणी करण्यासाठी काय काय मसाला लागतो त्याची रेसिपी पाहू। मैत्रिणीनो, 4 किलोची घरगुती कांदा लसूण चटणी करण्यासाठी काय काय मसाला लागतोय ते पाहूया। मिरच्या वाळवून घेतलेल्या आहेत कडक उन्हात। बेडगी मिरची 1 किलो आहे, लवंगी मिरची 2 किलो आहेत आणि रेशीम पट्टा 1 किलो आहे। अशा मिळून ह्या 4 किलो मिरच्या आहेत। 2 किलो मीठ आहे, कोथिंबीर आहे, आलं पावशेर घेतलेलं आहे, कांदा 1 किलो घेतलेला आहे, कांदा वाळवून घेतलेला आहे, तुम्हाला पाहिजे असलं तर ओलाही घालू शकता। खोबरे अर्धा किलो आहे, लसूण 1 किलो आहे, हळकुंड अर्धा किलो आहे, धने 1 किलो आहेत आणि हे सर्व जिन्नस आहे ते 2 तोळे आहेत आणि तीळ फक्त अर्धा किलो आहे। चला, गॅस पेटवलेला आहे आणि कढई गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। सगळा मसाला हा आपण भाजून घ्यायचा आहे। सर्वप्रथम आपण थोडेसे तीळ घालून हे धने आहे ते भाजून घ्यायचे आहे। थोडं थोडंस तेल वापरायचं आहे, जास्त तेल वापरायचं नाही। अशा पद्धतीने धने हे आपण भाजून घ्यायचे आहेत। धने भाजून झालेले आहेत, हो का, असे जरा लालसर कलर येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत आणि आपण आता ते काढून घेऊया। त्यानंतर आपण हळकुंड पण भाजून घ्यायचं आहे, थोडंसं तेल घालायचं आहे। हे घरगुती हळकुंड आहे ते अशा पद्धतीने हळकुंड पण आपण भाजून घ्यायचे। चला, हळकुंड पण भाजून तयार झालेले आहेत, ते पण आपण ह्यात काढून घेऊया। थोडस तेल घातलेलं आहे, त्यात तीळ आपण हे भाजून घ्यायचं। तीळ बारीक गॅसवर भाजून घ्यायचं, कारण तीळ भाजताना उडते, असे चटचट उडण्याची शक्यता असते। भाजून झालेले आहेत, लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि आता भाजून झालेले ते आपण काढून घेऊया। थोडस तेल घालायचं आहे आणि बारके जिन्नस आहे, दालचीन, लवंग, मिरची, तमालफूल, कर्णफूल, ते हे सगळे आहेत ते आपण एकत्र भाजले तरी चालतील। हे पण भाजून झालेलं आहे, लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आणि काढून घेऊया। चला, हे पण थोडस तेल घालूया। यात आता आपण हिंग घालायचं आहे आणि त्यानंतर दालचीन घालायचं आहे, वेलदोडे घालायचे आहे, जायफळ आहे, फूल आहे, हे पण सगळं एकत्र करून भाजायचं आणि आपण काढून घेऊया। मोहरी, बडेशूप, मेथ्या, खसखस हे सगळं मिक्स करून एकत्र भाजून घेऊया। भाजून लाल झालेलं आहे आणि काढून घेऊया। थोडस तेल घातलेलं आहे आणि ह्यामध्ये आता तमाल, हे काळे फुल आहेत ते आणि कसुरी मेथी हे पण सगळं भाजून घेऊया। तमालपत्री जास्त भाजायची नाही, लाल काळी होण्याची शक्यता असते, त्यामुळे जरासच गरम करून घ्यायची। मसाला काढून घेऊया, यातच काढून घेऊया। आणि थोडस तेल घालायचंय, खोबरं भाजायचंय, त्यामुळं आपण जास्तच तेल घालूया याला। भाजून झालेलं आहे, लाल कलर येईपर्यंत भाजायचं आहे, जास्त काळं करायचं नाही, नाहीतर चटणी कडू होते। मसाल्यामध्ये मिक्स करायचं नाही, वेगळंच काढून घ्यायचं। कांदा भाजून घेऊया, थोडस तेल घालूया आणि कांदा भाजून घेऊया।
मस्त भाजलेला आहे, लालसर कलर येईपर्यंत भाजलेला आहे आणि तो आता आपण काढून घेऊया. अशा पद्धतीने सगळा मसाला भाजून तयार झालेला आहे. आता आपण मसाला घेऊन जायचा आहे आणि डंगामध्ये जाऊन घरगुती कांदा लसूण चटणी करून आणायची आहे. मस्त सुगंध येत आहे, बघितल्यावर असं वाटतंय की लगेच खावे. अशा पद्धतीने महाराष्ट्रीयन कोल्हापुरी कांदा लसूण घरगुती चटणी तयार झालेली आहे. मी जसा मसाला तुम्हाला सांगितलेला 4 किलो साठी तशा पद्धतीने तुम्ही करून पहा, मस्त लागेल. तुम्हाला माझी ही महाराष्ट्रीयन कोल्हापुरी घरगुती कांदा लसूण चटणी रेसिपी कशी काय वाटली, तर या माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कांदा लसूण चटणी कशी झाली हे कमेंट मध्ये सांगा. तर चला भेटूया आपण पुढच्या रेसिपी सोबत. धन्यवाद.